या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे, एक मल्टीब्रँड शोरूम। आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक, गाळा नंबर 1314, महात्मा फुले पुतळ्या शेजारी, नामको बँकेसमोर, सिन्नर, नाशिक। वर्षातून एकदाच येणारा सण म्हणजे दर्श अमावस्या अर्थात पोळा। वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पुरणपोळी खाऊ घालण्याबरोबरच त्यांची पूजा करण्याचा हा दिवस, बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्याचा दिवस। साहजिकच बैलांना सजवण्यासाठी तसेच त्यांची वेसन चराड बदलून ते नवीन टाकण्याचा दिवस। यामुळे बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य सिन्नरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते आणि ते खरेदीसाठी तालुक्यातील बळीराजाने मोठ्या प्रमाणात गर्दीही केली होती। शेतकरी म्हटलं की बैलजोडी आलीच। पूर्वी एकेका शेतकऱ्याकडे 2 ते 3 बैलजोड्या असत। गाई, म्हशी, शेळ्या घरासमोर बांधलेल्या असत। त्या काळी ज्याच्याकडे जास्त जनावरे तो अधिक श्रीमंत अशी कल्पना होती, कारण शेतीची मशागत म्हणजे बैलानेच केली पाहिजे। अगदी विहिरीतून पाणी काढायचे तरी मोठेनेच काढायचे, त्यासाठी बैलजोडी आवश्यक। एकूणच शेतीची सर्व कामे बैलाद्वारेच होत असे। मात्र आता धावपळीच्या जगात बैलांची जागा यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरने घेतली आहे, त्यामुळे बैलांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात घटले। तसेच बैलगाडी सांभाळणे देखील आता परवडेनासे झाले। रूढी परंपरागत चालत आलेला पोळा सण मात्र अद्यापही आपले अस्तित्व टिकवून आहे। आजही अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोडे आहे, तसेच दुभती जनावरे देखील आहेत। त्यामुळे या बैलांना सजवण्याचा व त्यांची पूजा करण्याचा बैलपोळा सण 21 ऑगस्ट रोजी असून त्यानिमित्त शनिवार व रविवारच्या बाजारात शेतकऱ्यांची साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली। सिन्नरच्या बाजारपेठेत मोठाठी, भोरकडी, चंगळ, छबी, केसर, मोरकी, कासरा, हिंगूळ, गेरू, बाशिंग, सूत, वेसन आदी खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांनी गर्दी केली होती। शासनाने प्रत्येक वस्तूंवर लावलेला कर अर्थात जीएसटीचा फटका बैलपोळा सणावर बसलेला दिसून आला। जीएसटीमुळे चराट, छंबीगोंडे, वेसन, हिंगूळ अशा सर्वच वस्तूंचे भाव वाढलेले होते। मात्र हा सण म्हणजे बैलांचा मानाचा दिवस असल्याने शेतकरी या वस्तूंना पसंती देत होते। एसएन न्यूजसाठी ताराचंद रुपोतेसह अक्षय गायकवाड।